घडामोडी आपण पाहूयात टॉप 9 न्यूज मध्ये। पश्चिम बंगालमधील निवडणुकांसाठी एमआयएमच्या असरुद्दीन ओवैसी यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला। भाजपला पराभूत करण्यासाठी तृणमूल काँग्रेसला मदत करता येईल असं ओवैसींनी म्हटलं। पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या आता सुरू झालेल्या आहेत। निवडणुकीपूर्वी बाहेरच्या गुंडांना आणलं जात असून ते शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर निशाणा साधला। सीबीआयच्या तपासासाठी राज्यांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं हा महत्त्वाचा निर्णय दिला। काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रासह काही राज्यांनी सीबीआयच्या तपासासाठी राज्यांची परवानगी घेणं बंधनकारक केलं होतं। गुजरातमध्ये समुद्रात मच्छीमारांच्या नावेला आग लागल्याची घटना घडली। 7 मच्छीमारांना दुसऱ्या नावेच्या माध्यमातून वाचवण्यात आलं। जवळपास 58 दिवसांपासून पेट्रोलचे दर स्थिर असून मुंबईत पेट्रोलचा दर 87.74% इतका झालेला आहे, तर डिझेलचा दर 76.86 प्रति लिटर इतका कायम आहे। दरम्यान सीएनजी दरात मात्र महिनाभरापूर्वी 1 रुपयाची कपात झाली। कोरोनावरील लसीच्या खरेदीची डील पक्की करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे। भारताला लसीच्या 150 कोटी डोससाठी लस बनवणाऱ्या कंपन्यांसोबत ॲडव्हान्समध्येच करार केलाय। युरोपियन युनियननं 120 कोटी डोससाठी आणि अमेरिकेनं 1 अब्ज डोससाठी करार केला आहे।